बाबा बाळा, नाही बाबा, आज दिवसात जे काय बी झालं त्याबद्दल मी काहीच नाही बोलणार. मला फक्त एवढंच बोलायचंय की जर भीमने आपला हट्ट नाही सोडला, जर ह्या अटींची नाटकं बंद नाही केली, तर माझी अवस्था सुद्धा तुमची झालीये तशीच होईल. माझी आणि माझ्या बायकोमधली अंतर खूप वाढतील बाबा. म्हणून तुम्ही काय बी करा आणि त्याला समजावा की आपल्या दादाच्या आणि वहिनीच्या आयुष्यात नको आडवा येऊ. वय बाबा, कदाचित भीम तुमचं सांगणं समजून पण घेईल. आज सकाळची घटना त्याच्यासाठी हार आहे आणि त्या हाराच्या ओझ्याखाली भीम कमजोर होईल आणि तुमच्याशी बालादादाच्या मुद्द्यापासून दूर राहील. आणि कदाचित बालादादा आणि वहिनीच्या मुद्द्यापासून दूर राहील. इकडे या या. आता ना तुम्ही दोघे एकसारखेच झालेले आहात. भीम थोडा कमजोर काय झाला, तुम्ही दोघे मला समजवायला लागले. दोन मोठ्या भावांना आपल्या छोट्या भावाचा असा फायदा उचलणं शोभा नाही देत. आणि पहिली आणि शेवटची गोष्ट, बाळा आणि भीम मध्ये जे काही आहे ते भीम जाणो किंवा बाळा जाणो, रामजी, तुम्ही मोठे विचित्र प्राणी आहात. भीमराव जेव्हा दुसऱ्यांच्या विरुद्ध बोलतो तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं आणि जेव्हा तुमच्या विरुद्ध बोलतो तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं. थांबा रामजी भाऊ. असा प्रश्नांपासून पळाल्यावर असले प्रश्न संपणार नाहीत. मला एक गोष्ट सांगा की जर भीमरावाचे विचार इतके चांगले आहेत तर मग स्वतः भीमरावाचे वडील त्याच्या विचारांशी सहमत का नाहीयेत? काय झालं रामजी भाऊ? प्रश्नांची उत्तरं नाहीये तर घरी जाऊन तोंड लपवून बसणार? अहो, उत्तर तरी द्या. मुलाचा विषय आहे म्हणून गप्प बसलेत. बाबांनी यांचं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं. हो, समजून घ्यायला हवं. मला भीमचं म्हणणं समजून घ्यायला हवं. तिथं बाहेर बाळा, आनंद हेच बोलत होते. हेच हितेश, जोखू, जनार्दन बोलत होते. फुलिया पण हेच म्हणत होती आणि तू पण हेच बोलते आहेस. सगळ्यांना असं वाटतंय की भीमचे विचार इतके चांगले आहेत तर त्याच्या बाबांना पटत का नाहीये? भीमने कधी विचारही केला नसेल की आम्ही दोघे असं एकमेकांच्या असं समोरासमोर कधी उभेही राहू. बाबा, हेच तर मी तुम्हाला समजावतोय. आपण कौटुंबिक आहोत. आपल्याला विरोधात उभं नाही राहायचंय. एकमेकांसाठी एकमेकांचा आधार बनून एकमेकांच्या सोबत उभं राहायचंय. बाबा,
तुम्ही सगळ्यांना जी शपथ घातलीये की आम्ही आईंना परत नाही आणायचं, ती परत घ्या ना बाबा. आम्ही आईंना घेऊन येतो. या काही भाज्या आणल्या आहेत, तर जेवण बनवून देऊ शकत असाल तर द्या, नाहीतर बाहेर जाऊन कुठेतरी खाईन. बाबा, आम्ही तुमच्या निर्णयावर नाराज आहोत, तुमच्यावर नाही. आणि आम्ही तुम्हाला परक नाही समजत. मी बनवते जेवण. हे बघ बाळा, आज जेव्हा तुझी बायको तुझ्यासाठी चहा घेऊन येईल तेव्हा तू परत तेच कर जसं तू काल केलं होतस. हे बघ बाळा, ह्या चाळीत तुझी साथ कोणी देवो न देवो, पण आम्ही तर तुझ्या सोबत आहे ना. आता हितेश भाऊ गेलेत ना नरोत्तम जोशीकडे, जेणेकरून तुझं, आमचं आणि जिजाबाईचं हित साधता यावं. मी आता तेच करणार आहे जे मी काल केलं होतं करुणासोबत. ताई, मी झाडू मारायला जातेय, तुम्ही चहा बघा जरा. ठीक आहे रमा. आता तर मी सोडलंय. तू एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मी तुझ्या हातचा चहा तेव्हाच पियेन जेव्हा तू स्वतः तुझा हात माझ्या हातनं सोडवशील. मला त्यांच्यापासून माझा हात सोडावाच लागेल. तेवढी ताकद माझ्या हातात उत्पन्न करावीच लागेल. हितेश, हे बघ बघ कसं फसवलंय भीमरावला, समजलं? तू तर अडाणी आहेस, मी समजवतो हितेश. तर हा आहे भीमराव. एका बाजूला फसलाय बाळा आणि त्याच्या पत्नीच्या समस्येने. जी मालक. दुसऱ्या बाजूला फसलाय रामजी आणि जिजाबाईंच्या समस्येने. मालक. तिसऱ्या बाजूला आहे आनंद आणि लक्ष्मीची समस्या. वय मालक. आणि चौथ्या बाजूने कसा फसलाय भीमराव माहितीये? चौथ्या बाजूने येणार आहे परीक्षा. मालक, आपण ज्या भीमरावाच्या चारही बाजूंच्या समस्या सांगितल्या त्यात भीमरावाचा श्वास अडकलाय असा विचार करून तुमच्या सोबत मला पण लय मजा आली. मी तर फक्त माहिती आणून देतो तुमच्या जवळ. तुम्ही जे सांगाल ते मी करणार, पण विचार तर तुम्हीच करणार ना मालक. एकदम बरोबर बोललास हितेश, विचार तर मीच करेन. मालक,
बघ, भीमरावचा श्वास कोंडायला लागेल या समस्यांमुळे, आणि असे मी करणार. आणि मालक, यावेळी असं आहे की भीमराव ज्या समस्यांनी घेरला गेलाय त्यातल्या बहुतेक समस्या त्याच्या आपल्याच लोकांनी दिलेल्या आहेत. रात्री आनंदाने बाळानं पण रामजीला सुनावलं. चाळीत ती फुलिया तिने तर साफ रामजीला सांगितलं, रामजी भाऊ, जेव्हा तुम्ही स्वतःच भीमरावाच्या विचारांशी सहमत नाही आहात तर असं का म्हणू नये की भीमरावाचे विचार फालतू असतात की त्याच्या वडिलांना पण आवडत नाहीत. बाबांना माझ्या विचारांचा नाही, माझ्या निर्णयाशी अडचण आहे. आणि तसंही जेव्हा एका घरात 4 व्यक्ती राहतात तेव्हा प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, मतं वेगवेगळी असतात. पण याचा अर्थ असा नाही होत नरोत्तमजी की वेगवेगळी मतं असल्यामुळे एकमेकात असलेलं प्रेम संपतं. आज माझं जे मत आहे ते बाबांना कळत नाहीये, कारण ते वेगळ्या परिस्थितीच्या परिघात राहून विचार करताय. उद्या परिस्थिती बदलेलही. आणि राहिली गोष्ट बाळादादा आणि आनंददादाची, तर त्यांचे विचार, त्यांचं म्हणणंही बदलेल. मग परिस्थिती बदलू दे, मी बदलेन किंवा आमचं प्रेम, बदल जरूर होणार. आणि ही परीक्षा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या भीमरावसाठी अभ्यासाचा रस्ता आजपर्यंत कधी सोपा नव्हता. तुम्ही तर जीव तोडून मला पुढे न जाऊ देण्याचा प्रत्येक प्रयत्न केला. प्रत्येक वेळी माझ्या रस्त्यात अडथळ्यांच्या तारा पसरवल्या. पण जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते तेव्हा तिची धार अशा तारांना कापून टाकते. म्हणून माझ्या अभ्यासात अडथळे आणण्याचा विचार करू नका. तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवाल. आणि अजून एक गोष्ट तुम्ही दोघे लक्षात ठेवा, जेव्हा मनात विश्वास असतो, पायात पुढे जाण्याची इच्छा असते आणि लक्ष्य गाठण्याची तडप असते, तेव्हा प्रत्येक समस्येचं समाधान सहज मिळतं. मालक, बडबड्या. चहा झाला का? चहा तयार आहे ना? हो रमा, चहा तयार आहे. मी सगळ्यांना देऊन येते. नाही रमा, चहा मी स्वतः घेऊन जाणार संध्यांसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी बी. ताई, तुम्ही जर बाळदादांसाठी चहा घेऊन गेलात तर तुमच्याशी ते तसंच परत वागतील जसं काल वागले होते. राहू द्या ना,
मी घेऊन जाते चहा द्या. नाही रमा, आता त्यांना काही करू दे, पण लढावं तर मलाच लागेल. म्हणून चहा घेऊन मी स्वतः जाणार. जोखू, हे घे चहा पी. मला पण चहा आणायचा ना फुलिया. कशाला जनार्दन चहावाले? चहाचं दुकान तर तुझं आहे आणि चहा मी तुला द्यायचा? हा, आम्ही काही चहाची खैरात वाटतोय की दूध, चहाची पात आणि गुळ सगळं आम्हाला फुकट मिळतं? आले मोठे चहा पिणारे. आत्याच्या, बाबाच्या, ऐका, चहा घेऊन आली तुमच्यासाठी. इथे येऊन पिऊन घ्या. काय बोललीस? नीट ऐकू येत नाही हाय. बघतोयस बाळा एवढा पण लांब नाही बसला त्याच्या बायको पासून का तिचा आवाज बी तुला येऊ नये. हा तर जाणून बुजून त्रास देत असेल त्याच्या बायकोला. बरोबर आहे. चहा पिऊन घ्या इकडे येऊन. बोललो ना मी, मला ऐकू येत नाही हाय. चहा घेऊन आली आहे, पिऊन घ्या इकडे येऊन. अगं काय बोलत का नाहीस? बोल ना. सुनबाई, चहा मला दे, मी त्यांना देऊन येतो. तू जाणून बुजून असं करतोय. करुणा, पोरी, तो एवढा दूर पण नाही बसलाय की त्याला ऐकायला नाही येणार. नाही आत्या, बाबा, आज त्यांना चहा मीच पाजणार. येऊन चहा पिऊन घ्या इकडे. चहा आणलायस तर इकडे आणून द्या ना. पोरी, तू नको जाऊ चहा घेऊन. जर त्याला प्यायची असेल तर इथे येऊन पिऊ दे, नाहीतर नको पिऊ दे. नाही आत्या, आज त्यांना चहा प्यावाच लागेल. मला पण वाटत होतं की त्यांनी इथे येऊन प्यावं, म्हणून त्यांना सारखं सारखं बोलवते. पण जर ते इथे येत नाहीयेत तर मी स्वतः तिथे जाणार. हा बाळा बघ, तुझ्या बोलण्याचा परिणाम होतोय. अरे धाडसी नवरा आहेस तू. अरे येऊ तर द्या तिला, मग दाखवतो माझी बहादुरी. बाला, ही काय पद्धत आहे? असा व्यवहार का करतोयस तिच्या सोबत? त्या भीममुळे करतोय सगळं. जर तो हे सगळे हट्ट सोडून देईत आणि हिला माझ्यासोबत पाठवल तर हे करावंच नाही लागणार. निघून जाईन म्या. बाळा, भीमचं नाव असं कुठेही घेऊ नकोस. स्वतः वाईट करतोयस आणि दोष भीमला देतोयस. वा बाळा वा. घ्या चहा. पैस तर लक्षात आहे ना. आता मी तुझ्या हातचा चहा तेव्हाच पियेन जेव्हा तू स्वतः तुझा हात माझ्या हातनं सोडावशील. बाळा, काहीतरी लाज बाळग. बाबा, तुम्ही शांत व्हा आणि बघा का तुमची सून किती धाडसी आहे.